रोज मला सकाळी सकाळीच उठायला लागते बा, काय करता आपला कामाचं असं आहे. म्हणून मग उठल्याबरोबर सगळे त्यांनी शोटर घेतलं, कारण की थंडी तर पुरी मरणाची पडून राहिली रे. बाहेर येऊन पाहतो तर थंडी तर गोष्ट बी नाही घेत. थंडी गोट घेऊ की ना घेऊ, आपल्याला तर आपले काम करावं लागतं. म्हणून मग आपलं सगळ्यात महत्वाचं काम पहिले शेण काढून घेतलं, त्याच्या बाद म्हशी अंदर बांधून घेतल्या, नलपाई मांडून दिला, काय वगाराची म्हैस सोडली, अरे सॉरी म्हशीचं वगारू सोडलं, म्हैस पनाव दिली आणि त्याला बाजून काढून घेतलं आणि बकेट घेऊन मी तिच्या खाली बसलो. एक एक करून तिन्ही बफेलोचं दूध काढून घेतलं. दूध काढणं होते लोक पुरा दिवस निघला होता. जसा जसा दिवस निघत जाय तशी तशी थंडी अजून वाढून राहिली. मग काय पहिले चुली जवळ जाऊन हात शेकून घेतले. हात शेकून राहिल तर तेवढ्या आईचा आवाज आला, आंघोळ करतं की नाही सांग फक्त मला. आईची एवढी धमकी ऐकून मी डायरेक्ट आंघोळ करून रेडी झालो. मग काय आपल्या दररोजच्या प्रमाणे चाबीले गाडी लावून घेतली पण कॅनाबी गाडीला बांधून घेतलं. पण गावाच्या बाहेर निघल्याबरोबर थंडीनं माझे हातपाय जाम करून टाकले. पण कसा बी थरथर कापत डेअरीवर आलो. आकाश तर माझ्या स्वागत करायला डेअरीच्या बाहेर आला होता डायरेक्ट. तो म्हणे भाऊ तुम्ही सगळे दुसरी राहता म्हणून तुझं स्वागत करतो मी. त्याला म्हटलं माझ्या स्वागत नको करू, गाडी यायच्या आधी फक्त दूध घेऊन डेअरीवर दूध टाकलंच होतं. तेवढ्यात आपला मामा म्हणे ये भाषा मी तुला बिस्किट खाऊ घालतो. मामा जवळून फुकाचं बिस्किट घेऊन इकडच्या चाट डुबून खाल्लं. चहा घेणं झाला तेवढ्यात गौरव पाटील आले. पाटील म्हणत तुनं जर मला तुझ्या ब्लॉग मध्ये घेतलं तर तुझा व्हिडिओ 100% व्हायरल होते. पाटलाले ब्लॉग मध्ये घेऊन मी निघालो उकडे वाटायला. उकडे बी आपले 1-2 लिटरचे नाहीत, पुरे 12 लिटरचे उकडे आणि त्याच्यात डेअरीवर बी 6 लिटर असते. आता तुम्ही सांगा मला मी एका सांजीले किती लिटर दूध काढतो, कमेंट करून सांगा बरं. उकडे वाटणं झाल्याबरोबर ढेपीच्या दुकानावर आलो. सगळ्यात पहिले बिल घेतलं, मग ढेपीचं पोत गाडीवर टाकलं. आपल्याला घरी जायला उशीर होऊन राहिला, म्हणून मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा बरं.